पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कलाकारांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी त्यांनी महापालिकेने तयार केलेल्या रंगयात्रा ॲपला विरोध केला। यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रशांत दामले देखील उपस्थित होते। जुन्नरमध्ये विघ्नहर साखर कारखान्याच्या 4 जागांसाठी मतदान घेण्यात आलं। यावेळी सर्व जागांवर सत्यशील शेरकर आणि त्यांच्या विचारांचे सर्व संचालक विजयी झाले। त्यामुळे विरोधकांचा चांगलाच हिरमोड झाला। दरम्यान विजयानंतर कारखान्यावर भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष करण्यात आला। पुण्यात विमानतळासाठी भूसंपादन केलं जातंय। त्यासाठी MIDCनं 3,500 कोटी रुपये उभारलेत। पुरंदरकडे जाणारा 2,753 हेक्टरवर हा प्रकल्प राबवण्यात येतोय। दरम्यान स्थानिक पातळीवर या विरोधात आंदोलन होते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिलपर्यंत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली।